छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। महाराष्ट्राच्या मातीतून आलेले माझे सर्व रक्तवीर बोला, आता नाव दिले ना बाबा, आणि व्यासपीठावर उपस्थित आयुष मंत्रालयाचे मंत्री प्रतापराव जाधव, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार आणि लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार संदीपान भुमरे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश आष्टीकर, राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, माजी आमदार आणि आपले काय ते ओके शहाजी बापू, विलास भुमरे आणि डबल हिंद केसरी आपले सगळ्यांचे आवडते क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटील, निवृत्त कर्नल मोहन काकतीकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, चंद्रहारचे बाबा पण आहे तिकडे बसले समोर, त्यांनाही मी धन्यवाद देतो, तुमचंही स्वागत करतो। तुमचा पोरगा सांगलीत राहिला नाही, आता दिल्लीत पोचलं बघा। आणि आज राजनाथ सिंग साहेबांनी, संरक्षण मंत्र्यांनी त्याचं कौतुक केलं, सत्कार त्याचा केला। तुम्ही भाग्यवान आहात आणि सगळेच रक्तदाते खऱ्या अर्थाने सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी देखील आपण जम्मूमध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान केलं आणि त्यावेळेस देखील आर्मीचे अधिकारी त्यांनी पहिल्यांदा पाहिलं की असं देखील महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते पैलवान रक्तदानासाठी आर्मी हॉस्पिटलला जम्मूमध्ये येतील असं त्यांना कधी वाटलंही नव्हतं। अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि आज रक्षा मंत्री आपले राजनाथ सिंग साहेब यांनी देखील मला विचारलं कि कैसे आए लोग ट्रेन से आ गए। आज 40 तास 60 तास प्रवास करून आल्यानंतर देखील, रक्तदान दिल्यानंतर देखील आपल्यामध्ये एवढी स्फूर्ती आणि एवढी ऊर्जा मी पाहतोय, खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आशीर्वाद आपल्याला आहे। आणि 80% राजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, म्हणजे आपण 100% समाजकारण करतो। आज बाळासाहेबांचे, आनंद दिघे साहेबांचे विचार दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं। खरं म्हणजे शिवसेना ही समाजसेवा कशा प्रकारे करते याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या या महारक्तदान यात्रेच्या निमित्त संपूर्ण देशाने पाहिलंय। आणि गेल्या वर्षी 9,000 लोकांनी नोंदणी केली, यावेळेस 16,500 लोकांनी नोंदणी केली। म्हणजे रक्तदान करायला लोकांना बोलून विनंती करायला लागते, परंतु चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 16,000 लोक तरुण रक्तदानाला तयार होतात। ही एक खऱ्या अर्थाने साधी सोपी गोष्ट नाही आहे। याला खऱ्या अर्थाने विश्वास, आत्मविश्वास लागतो। आणि आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। छत्रपतींचा वारसा महाराष्ट्राचा
देशभरामध्ये आज या महारक्तदान यात्रेच्या निमित्ताने आपण पोहोचवतोय. यावर्षी तुम्ही तिरुपतीचं उदाहरण सांगितलं. गेल्या वर्षीची परीक्षा त्यांनी त्याचा अनुभव सांगितला नाही मगाशी. गेल्या वर्षी आम्ही श्रीनगरवरून आपण हेलिकॉप्टरने गेलो ना, आणि हेलिकॉप्टरमधून जाताना आर्मीचं हेलिकॉप्टर होतं, आणि तो पायलट म्हणाला की तिकडं सगळं वातावरण ढगाळ आहे. तर मी म्हणालो देखो कोशिश करो, कोशिश करने वाले की हार नहीं होती है, हिम्मत की किंमत आहे असं म्हणालो. आणि त्याने उडवलं, आणि खरंच तिकडे पुढं वातावरण बरं बरं निवळत निवळत ढग बाजूला जात जात आम्ही पोहोचलो चंद्रावर. उदय सामंत पण होते. आणि तिथं उतरल्यानंतर आमच्या हेलिकॉप्टरचं पेट्रोल लीक झालं. उतरल्यावर आणि मग दुसरं आर्मीचं हेलिकॉप्टर पण आलं, आणि आम्ही उतरताना चंद्रहार पाटील मला म्हणाले, साहेब 1 मिनिट थांबा, जरा उभे राहा. बोल काय झालं? आणि चंद्रहार पाटील माझ्या पायावर झोपला डायरेक्ट. म्हणाला वा हिम्मत की किंमत आहे. म्हणजे आपण इच्छाशक्ती, जबर इच्छाशक्ती जेव्हा असते तेव्हा अनेक अनंत अडचणीवर मात करून इथं पोहोचतो. तुमचं तसंच आहे. 60 तास 40 तास प्रवास करणं हे सोपं नाही आहे. तिथे येऊन रक्तदान करणं हे देखील सोपं नाही. याची दखल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी घेतली. हे आपल्याला एक प्रकारचं प्रशस्ती पत्रक आहे. आणि म्हणून हे जे काही रक्तदान केलंय, हे रक्तदान आपण जवानांसाठी केलंय. सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी आपण या ठिकाणी हे रक्तदान केलेलं आहे. आणि म्हणून यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आणि मनापासून खऱ्या अर्थाने तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे, कारण तुमचं काम कर्तृत्व तेवढं मोठं आहे. मी नेहमी सांगतो, मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळालं याचा विचार करून आपण काम करतो. आज तुम्ही रक्तदान करून खऱ्या अर्थाने देश भक्ती काय, राष्ट्रभक्ती काय ते दाखवलेलं आहे. मी भाग्यवान आहे. मी नेहमी सांगतो, पैसे किती कमवले, प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली, ही माणसं कमवली. हे माणसांचं प्रेम आहे, ही आमची ताकद आहे, हे वैभव आहे शिवसेनेचं, हे ऐश्वर आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आणि चंद्रहार पाटील यांचं मनापासून अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. कारण एक संकल्प घेतल्यानंतर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असावी लागते, आत्मविश्वास असावा लागतो. आणि चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी हजारो पेलवान, 9,000 काय, 16,000 काय, 20,000 काय, पुढच्या वर्षी आणखी किती जमा होतील, किती लोक येतील. खऱ्या अर्थाने हा चंद्रहार पाटीलवर व्यक्त केलेला तुम्ही विश्वास आहे, हा भरोसा आहे. आणि म्हणून या ठिकाणी महारक्तदानाला नाव पण दिलंय सिंदूर. आणि म्हणून या ठिकाणी सिंदुराचा रंग देखील लाल असतो आणि रक्ताचा रंग देखील लाल असतो. हा लाल रंग देशासाठी सांडलेल्या बलिदानाचा आहे, सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या शौर्याचा आहे, आणि तुमच्यासारख्या रक्तदात्यांच्या सेवाभावाचा आहे. हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून शक्ती भक्ती त्यांनी मगाशी आणि युक्ती पण सांगितली.
कुस्ती शिकवते ताकद, पण रक्तदान शिकवते संवेदना. ही संवेदना तुमच्या मनामध्ये आहे. रक्त फॅक्टरीत बनत नाही. रक्तदान करूनच दुसऱ्याचं जीवदान दुसऱ्याला द्यायला लागतं. मगाशी आर्मी ऑफिसर सांगत होते की तुमचं एक रक्तदान 3 माणसांचा जीव वाचवतं. केवढं मोठं काम आहे. सीमेवर लढायला तुम्ही गेला नाही तरी सुद्धा सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी तुम्ही हे केलेलं जे रक्तदान आहे, याला खऱ्या अर्थाने मानवंदना दिली पाहिजे. आणि ते आज तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचं या आर्मीसाठी तुम्ही रक्तदान केलं. आणि खऱ्या अर्थाने रक्षा मंत्री देखील स्वतः वेळ काढून तुमच्या रक्तदान शिबिराला आले. खरं या तुमच्या कामाची पोचपावती त्यांनी दिलेली आहे, हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की पहिल्या वर्षीचं रक्तदान ही दुसऱ्या वर्षी आणखी मोठ्या आणि स्वतःहून रक्तदाते नावं नोंदवा म्हणून सांगताय. दान जे रक्तदाते कमी पडते, जे करतो तिथं आपलं काम, त्यांची कॅपॅसिटी मला वाटते आपली म्हणून जी होती तेवढी आर्मीची. आपल्या चंद्रहारने जी फौज जमवलेली आहे ती देशभक्तांची फौज आहे, राष्ट्रभक्तांची फौज आहे, याचा मला अभिमान आहे. आणि आपल्या चंद्रहार पाटीलचं काय काम साधं सुद्धा नाही आहे. त्याचा कोणी नादच करायचं नाही. नाद केला तर खटक्यावर बोट आणि जाग्यावर. आणि त्यामुळे चंद्रहार करतो ते मनापासून करतो. आणि उदय सामंत आता तुम्ही सांगितलेलं आहे त्यांना काय BMW आणि लीग, पण पुढच्या वेळी तुम्हाला दोघांना श्रीकांत बरोबर वरती ते तिरुपतीला जायचंय. आणि म्हणून मी चंद्रहारसाठी काही 2 ओळी या ठिकाणी बोलतो. विरोधकांवर प्रहार तोच आमचा चंद्रहार. ज्याला मान्य नाही हार तोच आमचा चंद्रहार. आणि पैलवानांच्या गळ्यातला सुवर्ण हार म्हणजे आपला चंद्रहार. आणि देशसेवेचा अंगार म्हणजे आपला चंद्रहार. सांगलीतल्या बैलगाडीचा आता धुरळा त्यांनी जोरात उडवला. आम्ही जाताना हेलिकॉप्टरने जात होतो. हेलिकॉप्टरने बघितलं खाली बैल एवढे धावतायत, तुमचं काय हो BMW वगैरे काय चालणार नाही त्यांच्या समोर. एवढा फास्ट बैल पळत होते. 5-6 लाखाच्या वरती लोक होते तिकडे. पहिल्यांदा मी बघितलं की बैलगाडा शर्यतीला लाखो लोकांचा जनसागर उसळलेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता आणखी तुम्ही आणि तिथं उलाढाल पण झाली खूप. शेतकऱ्यांना फायदा झाला. आणि शेतकऱ्यांसाठीच आपण, शेतकरी आपला बळीराजा, अन्नदाता, मायबाप आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस केंद्राने 6,000 रुपये मोदी साहेबांनी दिले. महाराष्ट्राने देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना सुरू केले. 1 रुपयात पीक विमा योजना दिली. सततच्या पावसामुळे नुकसान मिळत नव्हतं तेही सुरू केलं. NDRFचे नियम होते, NDRFच्या दुप्पट आपण दिले. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. उदयजी बरोबर आहे ना. गोगलगायीने केलेलं नुकसान देखील कधी मिळत नव्हतं तेही द्यायला लावलं. कारण शेतकरी आपला अन्नदाता, मायबाप. मी नेहमी सांगतो सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर आमच्या बळीराजाचा आहे, बळीराजाचा. आणि म्हणून शर्यत देखील बळीराजाला देखील फायद्याची होते. लीगमध्ये काय तुम्ही त्यांना कन्वर्ट करताय, आणखी मोठी मोठी बक्षिसं लावताय. हे सगळं खरं म्हणजे ह्या शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याचं काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी
मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे ही ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर हे सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा चंद्रहारने सुरू केली. ऑपरेशन सिंदूर पहलगामला झालेला जो काही भ्याड हल्ला झाला, त्या ठिकाणी निरपराध लोकांचे बळी गेले, 26 लोकांचे. आणि त्यानंतर मग आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मग संरक्षण मंत्री असतील, गृहमंत्री असतील आणि आपल्या देशाची फौज, सैनिक, लष्कर यांनी अवघ्या काही तासामध्ये पाकिस्तानला गुडघ्यावर बसवलं, नमवलं, पाकिस्तानमध्ये घुसून मारलं. आणि म्हणून आपल्या महापराक्रमी सैन्याने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. आपल्या आया बहिणींचं कुंकू ज्यांनी पुसण्याचं पाप केलं त्याला घरात घुसून मारण्याची ताकद आपल्या लष्कराने दाखवली. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है, ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है, पाकिस्तानला पण माहित आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या ऑपरेशन सिंदूर वरून हे सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा चंद्रहार पाटील यांनी सुरू केली. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि म्हणून मगाशी उदय सामंत यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जगभरामधल्या देशांमध्ये ऑपरेशन सिंदूर का केलं आणि पाकिस्तानच्या नांग्या का ठेचल्या, हे सगळं इतर देशांना देखील त्या ठिकाणी भारताने केलेली कारवाई आणि आपल्या लष्कराने दाखवलेलं शौर्य कळलं पाहिजे, यासाठी विविध देशामध्ये अनेक खासदार पाठवले. आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील या अनेक देशाचा दौरा करण्याचं म्हणजे नेतृत्व दिलं. हे देखील शिवसेनेसाठी अभिमानाची बाब आहे, गर्वाची बाब आहे. आणि म्हणून देखील मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देतो. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी देखील मी म्हणालो, खरं म्हणजे आपल्या देशासाठी बलिदान करणाऱ्या लष्कराच्या सैनिकांना फक्त सलाम करून भागणार नाही, आपलं कर्तव्य तेवढ्या संपणार नाही, त्यांच्याशी रक्ताचं नातं आपण जोडलं पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग जो तुम्ही निवडला आहे रक्तदानाचा, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो आज आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या माझ्या पट्ट्यांचा मला अभिमान आहे, सार्थ अभिमान. आणि म्हणून महाराष्ट्र केसरी, डबल केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्या सोबतचे जे सगळे हजार पैलवान फक्त मैदान मारणारे नाहीत तर राष्ट्रवीर आहेत. कोणत्याही देशाची खरी ताकद केवळ त्यांच्या शस्त्रामध्ये नसते, देशाची खरी ताकद जनतेच्या एकजुटीत असते, देशभक्तीत असते. आणि म्हणून सिंदूर महारक्तदान यात्रा हे राष्ट्रीय एकजुटीचं प्रतीक आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की आपल्या या त्यांच्या जवानांच्या धैर्यामुळे आपण निर्धास्त राहतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी रक्तदान करणं आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने आपलं त्यांचं आणि आपलं नातं जोडण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना जाता जाता एवढंच सांगतो, मिट्टी की सौगंध है तिरंगे का मान है, मिट्टी की सौगंध है तिरंगे का मान है, सैनिकों के सम्मान में यही भारत की पहचान है. आणि म्हणून जो देश के काम आए वही जीवन महान है, जो सैनिकों को नमन करे वही सच्चा हिंदुस्तान है. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे आपण दाखवलंय. म्हणून पुन्हा एकदा चंद्रहार आणि त्यांच्या सर्व शूरवीरांना, आपल्या रक्तवीरांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं,
त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आर्मीच्या सर्व अधिकाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी. आणि खास करून आपले रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून तुम्हाला शुभेच्छा द्यायला ते आले आणि तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तुम्हाला प्रोत्साहन दिलं, तुम्हाला ऊर्जा दिली. चंद्रहार पाटील यांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद, मनापासून त्यांचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.